होता आणि त्यावरती डॉट बॉल आलाय आणि कृष्णा खडके सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आत. नवी मुंबई इंडियन्स NMI, एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. काय बोलतो थँक्यू चला सुरुवात करायची आहे सर, सुरुवात करायची आहे मॅचला. यावेळेला पुल केलंय बॉलला. नवी मुंबईच्या टीम काय लागला काय किती स्कोर मला इथं काय बोलतो बस ना बस बस सांगतो अरे बा ब्राईटनेस वाढव ना त्याचा नवी मुंबई इंडियन्सची टीमला विनंती आहे त्यांनी डगआउट मध्ये बसायचं आहे. अमित लंगोटे, डॉक्टर अमित लंगोटे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. नक्कीच अमित सर पुढील चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा थोडासा स्लोअर वन होता, परंतु त्याला ओळखलं, पिक केलं आणि त्याला मात्र डिस्पॅच केलंय टुवर्ड्स द फाईन लेग बाउंड्री लाईन. गोइंग गॉन फॉर 4 रन्स. 5 धावा आता धावफलकावरती झालेत. सूरज, अमित लंगोटे सर स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. नक्कीच दोन्ही संघ क्वालिफिकेशनच्या अगदी जवळ येऊन टेपलेत. क्वालिफाय झाले आहेत दोन्ही संघ आणि हे दोन्ही संघांमध्ये एक द्वंद्व जे आहे ते उद्याच्या मॅचेसला लक्षात घेऊन, कारण उद्या सगळ्या मॅचेस सूरज दादा नॉकआउट असणार आहेत आणि आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये त्याच प्रकारचा खेळ, त्याच प्रकारचं प्रिपरेशन करण्यासाठी हा निर्णय घेतला असणार आहे. निश्चितच स्वरूप, आणि या दोन्ही संघांचा जर मी हिस्ट्री सांगेन, दोघांमध्ये एक चांगला कॉन्टेस्ट नेहमीच असतो. एक रायव्हलरी जर मी सांगेन दोघांचं, नेहरू चॅम्पियन्स आणि नवी मुंबई इंडियन्स मध्ये एक रायव्हलरी आहे. ती रायव्हलरी म्हणे ही मॅच म्हणजे दोन्ही जर क्वालिफाय झाले असतील तरी ते कुठल्याही प्रकारचा कमिटमेंट जो असेल ते कुठल्याही प्लेअरकडनं कमी इथे दिसणार नाही. जवळपास धावसंख्या फलकावर लागली ती 6 आणि चेंडू संपले ते पहिले षटकाचे 4 चेंडू. पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट अमित लंगोटे, परत एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, बीट झालेले आहेत बॅट्समॅन आणि अंपायरने इथे वाईटचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्यात भर पडते, धावसंख्या होते ती 7 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत सूरज दादा. आणि एक चौकार आलाय आतापर्यंत फाईन लेगच्या दिशेने, एक चांगला फटका खेळला आणि नक्कीच आम्ही मगाशीच उल्लेख केला होता की क्रिकेटर्स जे असतात ते नक्कीच शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या नक्कीच त्यांना त्रास जो आहे तो होत असतो, कारण आपण यावेळेला चेंडूला हवेमध्ये उडवलंय. नक्कीच 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि सीमारेषेच्या बाहेर निघून जाणार आहे. फुल टॉस बॉल होता, खराब चेंडू होता आणि त्यावरती मात्र केलाय अगदी आक्रमक प्रहार. आणखीन एका चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 4 चौकार. निश्चितच हा एक खराब चेंडू होता, फुल टॉस चेंडू, आणि पॉवर प्ले मध्ये जर असा एक चेंडू भेटेल आणि बॅट्समॅनला निश्चितच याचा फायदा उचललाय. लेग साईडला प्रहार केलाय तो मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4 धावा. 5 चेंडू संपलेले आहेत पहिल्या षटकाचे आणि धावसंख्या फलकावर लागली आहे ती 11 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तर तेजस आणि राजन यांच्यामध्ये त्यांचं मनोबल फार चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. माइंडसेट जो घेऊन आले आहेत मैदानाच्या आत या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा. आणि हे बघा पुन्हा एकदा तेच झालं, गॅपला भेदण्याचा प्रयत्न. डॉक्टर नितीन आहेत त्या ठिकाणी पॉइंटच्या फिल्डर म्हणून. एक धाव घेतली आणि मिसफिल्डमुळे या 2 धावा या ठिकाणी जाणार आहेत. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तर यष्टीरक्षण नक्कीच करत होते प्रशांत सर आणि त्यांच्या दिशेने चुकीचा थ्रो गेला. दरम्यान पहिलं षटक संपलंय लंगोटे सरांचं आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 13. बिनगडीबाद टीम नवी मुंबई इंडियन्स. नितीन गुरव जे पॉइंटवर उभे होते, जवळपास ते लेफ्ट हँडेड प्लेयर आहेत आणि लेफ्ट हँड मध्ये चांगलं एक क्षेत्ररक्षण इथे केलं, पण जवळपास परत रिटर्न थ्रो करताना कुठलाही प्लेयर बॅकअप नाही करताना दिसतोय तिथे आणि तिथे एक अतिरिक्त धावसंख्या टीमला भेटली. तसंच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 13 आणि आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो राकेश जैन. नक्कीच राकेश जैन येत आहेत. दोन्ही बाजूला चेंडू वळवायची क्षमता राकेश यांच्याकडे आहे
आणि राकेश या वेळेला कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते आपल्याला पाहायला लागणार आहे, कारण समोर अनुभवी तेजस आहेत, अनुभव आहे तेजस यांच्याकडे अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये फलंदाजी करण्याच्या, अशा प्रकारच्या प्रेशरला झेलण्याचा. बघा ही मॅच जी आहे ना, ही मॅच फार महत्वाची असणार आहे, कारण ही जरी एक औपचारिकता म्हणून मॅच खेळत असले तरी सुद्धा उद्याचं प्रिपरेशन, कारण उद्या सगळ्या मॅचेस नॉकआउट असणार आहेत सूरज दादा. फुलटॉस चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झाले तिथे आणि बीट होऊन चेंडू निर्धाव. येस सूरज दादा, एक विचारू इच्छितो की उद्याच्या दिवसात आपण 4 क्वार्टर फायनल्स, 2 सेमीफायनल्स आणि फायनल अशा प्रकारचे सामने पाहणार आहोत आणि क्वार्टर फायनल्स पासूनच नॉकआउटच्या मॅचेस असणार आहेत. तर जो एक्सपिरियन्स टीम इथून घेऊन चालले आहेत त्या एक्सपिरियन्सचा वापर उद्या कशा प्रकारे करायला पाहिजे टीमने? इथे एक गचाल क्षेत्ररक्षण बघायला भेटतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री रेषा पार, 4 धावा. उद्या स्वरूप निश्चितच 4 क्वार्टर फायनल्स, 2 सेमीफायनल्स आणि फायनल्स, म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक मॅच जो असेल तो नॉकआउट मॅच असेल इथून पुढे. म्हणजे लीग स्टेजेस जे आहेत ते आज समाप्त होत आहेत आणि उद्यापासून जी लढत असेल ती असेल ती जी ट्रॉफी आहे, जी सुंदर ट्रॉफी, जर कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो, जी आपली ट्रॉफी आहे त्यांनी थोडं दाखवायचं आहे, जी सुंदर ट्रॉफी उद्या कोण घेऊन जाणार. 3 ट्रॉफी इथे ठेवलेले आहेत आणि सुंदर असा हा ट्रॉफी परत एकदा पुढे येऊन कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आहे. कव्हरचा फिल्डर एक टप्पा घेऊन चेंडू अडवतोय, चेंडू जेव्हापर्यंत थ्रो करून बॉलरकडे येतोय. 1 धावा निश्चितच समाधान मानायला लागेल आणि 1 धावाने इथे धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. जर तुम्ही बघताय तर जी ट्रॉफी आणलेली आहे तिथे ऑर्गनायझिंग कमिटीने, सुंदर अशी ट्रॉफी, हा ट्रॉफी उद्या कोण घरी घेऊन जातोय हे बघण्याची लढत उद्या खूप ही एंटरटेनमेंट असणार आहे. उद्या स्वरूप सकाळपासून चालू होणार आणि मला वाटतं उद्या खचाखच इथे आपल्याला पब्लिकही दिसणार आहे, कारण फायनल डे असणार आहे हा ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियनशिप 2026 चा. नक्कीच उद्याचा फायनल दिवस असणार आहे आणि उद्याच्या या अंतिम दिवशी, निर्णायक दिवशी कोण कशा प्रकारचा खेळ दाखवणार, कोणाला वेळ साथ देणार हे मात्र आपल्याला उद्याच्या दिवसात कळणार आहे. राकेश जैन पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आणलाय त्यांच्या समोर. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, चांगली अडवणूक केली गेली आहे आणि तोपर्यंत यावेळेला 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 1.5 षटकांनंतर धावसंख्या 21 रन्स. नवी मुंबई इंडियन्स, बघा प्रोजेक्टेड स्कोर कडे जर पाहिलं तर करंट रन रेट जो आहे तो 11.45 चा आहे आणि त्याचमुळे करंट रन रेट कडे पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 57 दाखवला जातोय. आतापर्यंतची उच्चांक या मैदानातला 63 आहे. यावेळेला बाहेर आहे बॉल. काय देतायत पंच निर्णय? डॉट बॉलचा निर्णय दिलाय पंचांनी आणि नक्कीच धावसंख्या आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली, ती म्हणजे नवी मुंबई इंडियन्स पॉवर प्लेच्या नंतर 21 बिनगडी बाद. म्हणजे 10च्या सरासरीने खेळतोय तो नवी मुंबई इंडियन्स. राकेश जैनचा जर आजचा बॉलिंग बघितलाय तर एकदम स्लो बॉल टाकून, म्हणजे स्ट्रॅटेजी त्यांची क्लिअर आहे. कुठल्याही प्रकारचा बॅट्समॅनला पेस नाही देता स्लो बॉल टाकण्याचा जो प्रयत्न करतायत, कालही सक्सेसफुल होते आणि आजही सक्सेसफुल आहेत. मात्र त्यांनी 8 रन दिलेत आपल्या षटकात. 2 षटकांच्या समतीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे ती 21. एकही गडी बाद झालेला नाही. इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वरूप, तुला काय वाटतोय 18 चेंडूमध्ये जवळजवळ नवीन मुंबई इंडियन्स किती धावसंख्या आपल्या फलकावर लावतील? 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि महत्वाचं काय आहे इथे सूरज, महत्वाचं हे आहे की अजूनही बरीच बॅटिंग बाकी आहे नवी मुंबई इंडियन्स कडे. एकही विकेट गमावलेला नाहीये आणि हे आपण नेहमी वारंवार सांगत असतो की विकेट्स इन हँड्स शेवटपर्यंत तुमच्याकडे असते. त्या वेळेला येणाऱ्या बॅटर्सला मुभा असते की तुम्ही जा आणि आपला फ्री गेम खेळा, कारण तेव्हा कोणतंही स्कोर कार्डचं प्रेशर नसतं, धावांना मॅक्सिमाइज करण्याचं प्रेशर नसतं, विकेट्स गेल्या नसतात, त्यामुळे आपल्या हातामध्ये चेंडू असतात आणि त्याचमुळे प्रेशर नाहीये. आणि हा फ्री माइंडेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या वरून चेंडू चाललाय सीमा पार. गोइंग गॉन, मॅक्सिमम इट इज षटकार 6. हा जर फटका बघितला स्वरूप तर निश्चितच इथे टायमिंग तर झालाच, पण मला वाटतं इथे जे ताकद काढली आहे, पॉवर हिटिंग ज्याला म्हणतात टेनिसमध्ये, ती पॉवर हिटिंगची शैली दाखवली आहे. थोडासा फारसा शॉटचा चेंडू होता, त्याला बनवून घेतलाय बॅकफुटवर येऊन आणि जोरदार पुल शॉट खेळलाय ते स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला. मुदस्सिर पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील. राजन यांच्या समोर चांगला फटका होता. या वेळेला सुद्धा त्याच दिशेने स्ट्रोक आलाय आणि या वेळेला सुद्धा चेंडू निघून जाईल सीमा पार. लांबच लांब मैदानाच्या सगळ्यात मोठ्या दिशेला
खेळलेला मोठा फटका डॉक्टर राजन पौळकर यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा लगातारचे 2 आलेत सूरज. 7 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतायत डॉक्टर राजन, आणि मला वाटते हा जो दिशेने जो षटकार मारलाय आपल्याला खूप कमी षटकार बघायला भेटला या दिशेने. नक्कीच पुढचा चेंडू षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाणार का राजन यांच्या माध्यमातून. मुदस्सिर सर काय स्ट्रॅटेजी घेऊन येणार राजन यांच्या समोर, याकडे आता आपल्याला पाहायचंय. 33 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. फुलरलँडचा बॉल, त्याला मात्र पुल केलाय. 2 षटकार आले आणि त्यानंतरचा हा चौकार. 1 बाउन्स फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. सूरज, षटकार आणि चौकारांची लढी लागली इथे वाटते. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, षटकार आणि चौकार अशा 3 चेंडूमध्ये 16 धावा काढलेले आहेत ते डॉक्टर राजन यांनी, आणि ते खेळतात 8 चेंडू खेळून 24 धावांवरती खेळतायत. पुढील 3 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटते नक्कीच. तिन्ही चेंडूमध्ये त्यांचा जो उद्देश असेल तो मोठा फटका मारण्याचा असेल. मुदस्सिरला मला वाटते काहीसा थोडासा प्रेशर इथे दिसतोय बॉलरकडे पूर्णपणे. बघा या मॅच मध्ये ते गणितच पलटून गेलंय सूरज, कारण लो स्कोरिंग सामने होत आहेत. मी आज तुम्हाला सांगितलं की आजच्या दिवसात लो स्कोरिंग सामने. हर्षद भाईंनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली. यावेळेला आणखीन एक यावेळेला सुद्धा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू सीमा पार. डॉक्टर राजन, व्हॉट अ मॅन, व्हॉट अ बॅटिंग. आणखीन एक षटकार. या ओव्हर मधले 4 बॉल पाहिले तर हेल्पलाईन डायल केली आहे 6-6-4-6, आणि ही हेल्पलाईन कोणाची आहे तर नवी मुंबई इंडियन्सच्या राजनची आहे. राजन यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर 6-6-4-6 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 3 षटकार 1 चौकार. काय सुंदर बॅटिंग. 9 बॉल आणि 30 धावांवर खेळतायत. 4 चेंडूंमध्ये 22 धावा काढले तिथे. बघूया पुढील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत स्वरूप. Yes, अजून yes. ओव्हर संपलेला नाही. अजूनही मुदस्सिर सरांकडे वेळ गेला नाहीये. नक्कीच काय स्ट्रॅटेजी असणार आहे. अमित लंगोटे सर कशा प्रकारे पुढे गोलंदाजी रोटेट करणार आहेत याकडे पाहायचे आपल्याला. फुलरलँडचा बॉल आणखीन एकदा. यावेळेला किती लांबवर चाललाय चेंडू, आणि यावेळेला मात्र अडवणूक झाली आहे त्या चेंडूची. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत माझ्या मते सोहन चौधरी आहेत त्या ठिकाणी. मकरंद आहेत, डॉक्टर मकरंद. नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही चांगली अडवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नक्कीच निश्चितच- षटकार अडवलाय. आणि निश्चितच हाही षटकार होता, पण डॉक्टर मकरांद यांनी इथे चांगल्या क्षेत्ररक्षण दाखवलंय. चेंडू फक्त 2 धावा आलेत या चेंडूवरती. शेवटचा चेंडू डॉक्टर राजन स्ट्राईकवर. कालच्या दिवसात जे घडलं नाहीये सूरज दादा, ते आज घडणार का? वैयक्तिक कोणाचं तरी अर्धशतक पूर्ण होणार का? यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक. आणखीन एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून यावेळेला चेंडू सीमा पार. वैयक्तिकरित्या 11 चेंडू आणि 38 धावांवर बॅटिंग करतायत. आणि मागच्या षटकात धावा किती आल्या तर मुदस्सिर सरांच्या षटकात 30 धावा आल्या. नवी मुंबई इंडियन्स काय डॉमिनेशन, कोणत्या लेवलचं डॉमिनेशन. संघाच्या 50 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. 51 धावांवर 3 षटकांनंतर टीम नवी मुंबई इंडियन्स, कृष्णा खडके अँड कंपनी. व्हॉट अ बॅटिंग. स्वरूप 2007 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगनी 6 चेंडूमध्ये 36 धावा मारलेल्या आहे इंग्लंडला. तो स्टुअर्ट ब्रॉड तो बॉलर होता, आणि इथे बघतोय मुदस्सिर याला 6 चेंडूमध्ये 30 धावा. डॉक्टर राजन इथे आपली बॅटिंगची Yes. करामत दाखवताना. आता राजन आपल्या अर्धशतकापासून केवळ 12 धावा लांब आहेत सूरज. कृष्णा खडके सर नक्कीच मार्गदर्शन करतायत आपल्या दोन्ही बॅटर्सला. आणि बघा राजन सर काय खेळ दाखवतायत. 11 चेंडूंमध्ये 38 धावांवर खेळतायत. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. विक्रम सर. विक्रम आलेले आहेत गोलंदाजीसाठी. विक्रम यांना आता आमंत्रित केलं जात आहे. कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहते याकडे पाहायचंय आपल्याला. डॉक्टर विक्रम आपल्या संघासाठी 4था षटक घेऊन 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. स्वरूप इथे आपल्याला गणित करायचं आहे. हायेस्ट स्कोर आजपर्यंत झालेल्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोर किती आहे? 67 रन्स हायेस्ट स्कोर आहे. नक्कीच 63 धावा हा हायएस्ट स्कोर कालच्या दिवसात राहिला होता. 64 धावा त्या उच्चांकाला गाठलं जाऊ शकतं का? पहिलाच बॉल वाईड आहे आणि हा प्रेशर मधला वाईड आहे सूरज. तर निश्चितच मला वाटतं 64 रन्सच्या वरती हा नवी मुंबई इंडियन्सचा संघ निश्चितच तिथे जाताना दिसतोय. पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. डॉक्टर विक्रम शॉर्ट चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. सूरज
कालच्या दिवसात आपण फलंदाजी पाहिली, आजच्या दिवसात आपण फलंदाजी पाहिली. एका क्षणी असं वाटू लागलं होतं की मैदानाचे डायमेन्शन्स खूप मोठे आहेत, त्यामुळे षटकार जात नाहीयेत. परंतु डॉक्टर राजन यांनी या सगळ्या स्टेटमेंट वरती फुल्ली मारली आहे, माघारी पाठवलं या सगळ्या स्टेटमेंटला. इकडे मात्र फायर पॉवर त्यांनी दाखवली आहे या मैदानामध्ये. या मैदानामध्ये सुद्धा अशा प्रकारची बॅटिंग केली जाऊ शकते, याचं मात्र नक्कीच हे स्टेटमेंट त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय आणि त्यामुळे कौतुक आहे त्यांचं. कारण इतकी चांगली बॅटिंग, 3 षटकार खेळलेत वैयक्तिकरित्या, 1 चौकार खेळलाय. काय सुंदर बॅटिंग केली आहे. मागच्या षटकात 4 षटकार खेळले त्यांनी. मला वाटतं स्वरूप हा हायस्ट पार्टनरशिपही असेल, 56 धावा. येस, डेफिनेटली 56 धावा बिनबाद. ही पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशिप आणि ही नवी मुंबई इंडियन्सचा संघ नक्कीच करण्याची क्षमता ठेवतो. कारण नक्कीच हा एक स्ट्रॉंग कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. आपल्याला जर असं वाटत असेल ही मॅच वन साइडेड सुरू आहे, तर तसं नाहीये. कारण नेरूळ चॅम्पियन्स कडे सुद्धा ते बॅटर आहेत, ती स्टारकास्ट आहे जी या धावांना चेस करू शकते. त्यामुळेच अजूनही प्रयत्न सुरू आहेत मोठे फटके खेळण्याचे. राजन, यावेळेला मात्र राजन यांच्या बॅटमधून डीप मिड विकेट मध्ये स्ट्रोक आलाय. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट या ठिकाणी होणार आहेत का? नाही, यावेळेला सुद्धा दुसरी धाव अगदी सेफ सिक्युअर मध्ये पूर्ण केली जाते. 59 धावांवरती तो उच्चांक जो आहे तो तोडला जाण्याचा प्रयत्न आहे आणि तो तोडला जाईल. 64 धावांचा उच्चांक आहे आणि त्या उच्चांकाला तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. बघा, रिटायर्ड आउट या ठिकाणी केलं जात आहे. बॅटर तेजस या ठिकाणी रिटायर्ड आउट होत आहेत. 9 चेंडू आणि 17 धावांची खेळी खेळून तेजस या ठिकाणी रिटायर्ड आउट होत आहेत. वैयक्तिक 17 धावा केल्या 9 चेंडूंमध्ये. रिटायर्ड आउट होताना पाहायला मिळत आहेत, तर बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. तेजस चांगली खेळी खेळली आणि नक्कीच सराहना केली जाते त्यांची सुद्धा. नवीन बॅटर विक्रांत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर पुढील बॉल यावेळेला राजन यांच्या बॅटमधून आणखीन एक लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार येताना पाहायला मिळतोय आणि दर्शकांमध्ये एक चांगला झेल पकडलाय आणि हायएस्ट स्कोर झालाय या स्पर्धेतला 65 धावांवर. नवी मुंबई इंडियन्स NMI, व्हॉट अ स्कोर लाईन. 3.4 षटक, अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. मला खूप मजा येते. आणि 13 चेंडूंमध्ये 46 धावांवर खेळतायत डॉक्टर राजन. बघू आपला हाफ सेंचुरी पूर्ण करतायत. लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर निश्चितच भेटतायत. बघूया दुसऱ्या धावसंख्येसाठी धावतायत आणि दुसरी धावसंख्याही पूर्ण केली आहे. स्वरूप जर बघायला गेला तर डॉक्टर राजन यांनी 14 चेंडू मध्ये आता 48 धावसंख्या केली आहे आणि तरी 2 धावा धावून काढतायत एवढा खेळून. म्हणजे त्यांचा जो स्टॅमिना आहे, त्यांचा जो कोर स्ट्रेंथ तिथे दिसतोय आपल्याला. बघा, एन्ड्युरन्स वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि विनंती असणार आहे ग्राउंड मध्ये उपस्थित सगळ्यांना, 48 धावांवरती खेळतायत डॉक्टर राजन. वैयक्तिकरित्या पहिलं अर्धशतक बॅट दाखवून सराहना केली जाते. डॉक्टर राजन, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर फर्स्ट 50. बघा, नेरूळ चॅम्पियन्सचे खेळाडू सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवतायत आणि त्याचमुळे ही खेळभावना आहे, ही दोन्ही संघांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग आहे. आणि काय सुंदर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये वैयक्तिक 5 षटकार, 6 षटकार, माझ्या मते 6 षटकार सहभागी आहेत यामध्ये. 73 धावा झाल्या आहेत. किती लांब चालली आहे ही मॅच. बघा, लाईव्ह जे दर्शक पाहतायत, 15 चेंडूंमध्ये 54 धावांवर खेळतायत आणि स्ट्राईक रेट सुद्धा त्यांच्या बॅटिंग प्रमाणेच आहे. जो त्यांचा खेळ आहे 360 डिग्री, 360 डिग्री, 360च्या स्ट्राईक रेट वरती केलेल्या या धावा आहेत. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. सूरज, काय घडेल काय बिघडेल सांगू शकणार नाहीये आणि या धावा जर चेस झाल्या तर चेस बघायला किती मजा येईल. किती मोठा प्रश्न, किती प्रश्न उपस्थित होत आहेत आपल्याकडे सूरज. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम असं म्हटलं जातो. स्वरूप, जर तुला लक्षात असेल, ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकामध्ये अशी एक मॅच झालेली जेव्हा ऑस्ट्रेलियाने 434 रन्स मारलेले आणि असं वाटलेलं की हा कधीच चेस नाही होऊ शकत आणि 434 रन्स चेस केलेला तो साऊथ आफ्रिका या टीमनी. तर 73 रन्स इथे फलकावर लागले 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 चेंडू. डॉक्टर राजन यांचा किती कौतुक करू तेवढा कमी आहे. चांगलं एक हाफ सेंचुरी, पहिली हाफ सेंचुरी या टुर्नामेंटची डॉक्टर राजन यांच्या बॅटकडनं. 6 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे जवळजवळ त्यांनी 40 धावा जे आहेत ते षटकार आणि चौकारांच्या स्वरूपातच बनवले आहेत. नक्कीच. आणि जर आपण पाहायचं झालं तर त्या 434 धावांचं तर नक्कीच आपण पाहतोच आहोत. परंतु 2023चा जो विश्वचषक भारतामध्ये रंगला त्यामधले अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅच मधले ग्लेन मॅक्सवेलचे ते 200 दोहर शतक.
ते कधीच आपण विसरू शकणार नाही सूरज. एका पायावर उभा राहून त्यांनी मारलेले त्यांनी रन, एका पायावर वन मॅन शो ज्याला म्हणतात. आणि असंच दिसतोय वन मॅन शो डॉक्टर राजन इथे करताना दिसतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकवर आता आहे तो डॉक्टर जवळपास आता शेवटचा षटक टाकला नाही ना अजून. शेवटचा षटक घेऊन येतोय तो डॉक्टर राजेश शिंदेकर. डॉक्टर राजेश शिंदेकर यांनी कालचा जो शेवटचा मॅच होता त्याच्यामध्ये सेकंड लास्ट ओव्हर टाकलेली आणि निर्णायक एक चांगली ओव्हर टाकलेली आणि मॅच काढून दिलेली. तसंच आता शेवटच्या षटकामध्ये बघूया. आपल्या स्कोररला मी विचारतोय 100 रन मारण्यासाठी किती धावसंख्येची गरज आहे. अजूनही 27 धावांची गरज आहे या तर ओव्हरमध्ये. डॉक्टर राजन यांनी 30 धावसंख्या तर निश्चितच मारलेली. 27 मारण्यात कुठलाही हरकत नसणार. 27 धावांचा टार्गेट नवीन मुंबई इंडियन्स 6 चेंडूमध्ये इथे अचीव्ह करू शकतात का. हा प्रश्न तर नक्कीच उपस्थित होतोय. 100 त्या 3 अंकी आकड्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच निर्धार असणार आहे नवी मुंबई इंडियन्सचा. आणि बघा राजन यांनी आपली बॅटिंग जी आहे ती आज दाखवली आहे. आणि उद्या काय आहे सूरज, तर उद्या नॉकआउट्स आहेत. आणि अशा प्रकारच्या फॉर्म मधून एखादा खेळाडू जर नॉकआउट्स खेळायला जातोय तर मात्र समोरच्या टीम सुद्धा कुठेतरी त्या माइंडसेट मध्ये असतील की समोर आमच्या राजन असणार आहेत, आम्हाला दहशत कशी दहशत गोलंदाजी त्याला करायची. दहशत म्हणतात स्वरूप. एकच वर्ड दहशत. शॉर्ट चेंडू जोरदार फटका 6 धावांसाठी. हा मोठा फटका मारला लेग साइडला. परत एकदा डॉक्टर विक्रम यांच्या पहिल्याच बॉलवर डॉक्टर विक्रांत यांच्या बॅट मधून मला वाटतं डॉक्टर राजांना फॉलो करताना दिसतोय तो डॉक्टर विक्रांत. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता आणि मला वाटतं इथे जो हवाचा जो प्रमाण आहे, जर बलून जो लावलाय त्याच्याकडे स्वरूप आपण बघितला Yes. तर चांगलीच हवा आहे लेग साइडला आणि नक्कीच. त्याचा पूर्ण फायदा घेताना दिसतोय तो दोन्ही बॅट्समॅन. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर राजेश शिंदेकर. येस, पुढचा बॉल. परत एकदा जोरदार फटका. चेंडू दिसतोय तो लेग साइडला. मला वाटतं तिकडे प्लेयर लावायला लागेल आपल्याला. 1 2 3 4 जेवढे प्लेयर्स आहेत सर्वांना त्या साइडला लावायला लागणार आहे, कारण दुसरा चेंडूही जातोय सीमारेषा पार. 6 धावा. या 6 धावांनी धाव संख्या पोहोचते ती 45 धावा. फक्त 85. 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे 3 आकडे टच करायला. जो पहिल्यांदा मला वाटतं या 3 वर्षात टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा असं घडत असेल की 5 षटकांच्या सामन्यामध्ये 100 धावा टच करत असताल. जर माझ्या स्कोरर कडनं विचारतोय, पहिल्या टुर्नामेंट मध्ये मला इथे माझे सहकारी सांगतायत पहिल्या टुर्नामेंट मध्ये 104 धाव. परत एकदा लो टाकलेला बॉल होता. बघूया अंपायर कडनं काय दात मागतायत ते. चांगला चेंडू होता, एकदम स्लो टाकलेला आहे, कुठलाच इशारा नाही अंपायर कडनं. पंच काय निर्णय देतात? निर्धाव डॉट बॉल आहे. अशा प्रकारे खूप वेळानंतर मला वाटतं असं एक डॉट बॉल बघायला भेटतोय जो कीपरनी कलेक्ट केलाय. पुढील चेंडू घेऊन शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या पाहिजे ती 15. बघा, आता जर नवीन दर्शक कोण मैदानाच्या आत आले असतील तर त्यांना हेच वाटत असणार आहे की नक्कीच. आणि पहिला विकेट जाण्याची या ठिकाणी संभावना होती, परंतु एक धाव घेतली आणि स्ट्राईकवर कोणाला आणलंय? राजन यांना. राजन बघा सूरज, असं आहे की आताच जर कुठले दर्शक मैदानाच्या आत आले असतील तर त्यांनी ते हे विचार करत असतील की सूरज आम्हाला सांगतायत 4 चेंडूंमध्ये 15ची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 15ची गरज आहे हे तुम्ही सांगताय खरं, पण त्यांना वाटेल की हा चेस सुरू आहे, परंतु ही Correct. पहिली इनिंग सुरू आहे आणि 100 धावा करायसाठी मात्र आता 14 धावांची गरज आहे. पुढे राजेश एकदा शिंदेकर. डॉक्टर राजनचा जोरदार प्रहार. लेग साइडला चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. आणि मला वाटतं इथे 12वा खेळाडू जो उभा केलाय ग्रीन शर्ट मध्ये तो इथे दुसरा कॅच ही पकडतोय. चांगला कॅची घेताना दिसतोय तो बाहेर उभा राहून. प्रणव. 6 धावांनी धाव संख्या पोहोचते ते 92 च्या घरात. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बघूया डॉक्टर राजन ऑन फायर. फुलटॉस चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव. 92 धावा केलेल्या आहेत आणि 93 धावा. 93 रन्सचं टार्गेट आहे. सूरज, काय सांगशील या संपूर्ण पहिल्या इनिंगच्या? आणि मी विनंती करेन, नवी मुंबई इंडियन्स संघ इथेच थांबायचंय. बाहेर राजन येतील, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्टँडिंग ओवेशनची गरज आहे इथे डॉक्टर. पहिलं अर्धशतक. आणि प्लीज WTC कव्हर दिस मोमेंट, कारण आपल्या डॉक्टर्स फाउंडेशनच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधली आठवणी
आठवणीत राहणारी ही मोमेंट आहे. आणि बघा अमित लंगोटे सर सुद्धा तिकडे सरहाना करायला चालले आहेत. नेरूळ चॅम्पियन्सचे खेळाडू सुद्धा सरहाना करतायत. वैयक्तिकरित्या अर्धशतक स्कोर कार्ड मध्ये आपण एक्झॅक्ट धावा पाहू या ठिकाणी की किती धावा केल्या आहेत. 17 चेंडूंमध्ये वैयक्तिकरित्या 60 धावांची खेळी खेळली आहे आणि आपल्या संघाला 92 धावांपर्यंत पोहोचवलंय. ते म्हणजे डॉक्टर राजन. 17 चेंडू 60 धावात 350च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. जोरदार टाळ्या. जबरदस्त कमाल करताना इथे डॉक्टर राजन नवी मुंबई इंडियन्सचा. म्हणजे असं एक दृश्य जेव्हा कुठला बॅट्समॅन फेअरवेल घेतो तेव्हा फेअरवेल मध्ये असं एक दृश्य नक्कीच. बघायला भेटतो. पण इथे फेअरवेल नव्हे तर 17 चेंडूंमध्ये 60 धावा मारून आपल्या संघाला पोचून ठेवलाय ते नवी मुंबई 92 इंडियन्स. रन्सच्या घरात नवी मुंबई इंडियन्सनी. आता मला एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की नेरूळ चॅम्पियन्सने जर या धावा चेस केल्या तर चेस बघायला किती मजा येणार आहे. या चेस मध्ये काही अजून मजा येऊ शकते का? आणि ती मजा आपल्याला राकेश जैन, अमित लंगोटे सर हे सर्व बॅटर्स मिळवून देऊ शकतील का? याकडे आपल्याला पाहायचंय. नाही, जर 92 रन्स नवी मुंबई इंडियन्स मारू शकतात तर नेरूळ चॅम्पियन्स ते 92 रन चेस करूही शकतात. क्रिकेट इज अ कम्प्लीट फनी गेम, अनप्रेडिक्टेबल गेम. 93 रनची धावसंख्या पहिल्या चेंडू पासून प्रहार करायचा आहे. पहिल्या चेंडू पासून. या टुर्नामेंटचा सर्वात हायेस्ट स्कोर 92 रन्स नवी मुंबई इंडियन्स. माझे सहकारी मला सांगत होते या ज्या टुर्नामेंटच्या जर हिस्ट्री बघायला गेला तर सर्वात हायेस्ट स्कोर आहेत 104 मारलेला एक संघाने. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 96 रन होता आणि आता तो झालाय तो 96 रन्स. मारले टोटल किती बॉल किती सिक्स बाउंड्री काय आहे त्याचं जरा सांगशील मला किती सिक्स किती बाउंड्री? हा जाऊन येजा. 30 चेंडू मध्ये 92 रन्स मारले ते नवी मुंबई इंडियन्सच्या संघाने. डॉक्टर राजन यांनी जवळजवळ 60 धावा एकटेच केले 92 रन मध्ये आणि संघाने जे एकत्र बघितलं तर 32 धावात फक्त संघाने केले. 60 धावा एकटा डॉक्टर राजन यांनी. तसेच सेकंड इनिंगची सुरुवात होते आणि डॉक्टर मकरान आणि डॉक्टर अमित दोघेही सज्ज होत आहेत. बघूया ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका मॅच सारखा इथे स्वरूप मॅच घडतो का. आजच्या दिवसाचा शेवटचा मॅच आणि शेवटचा मॅच म्हणजे रंगतदार मॅच म्हणजे जे बघायला भेटतो आपल्याला षटकारांची लढी इथे बघायला भेटली. डॉक्टर राजन यांच्या बॅट मधून फायर पॉवर. जवळ डॉक्टर कृष्णा आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय आणि स्ट्राईक वर आहे तो डॉक्टर मकरांत आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो डॉक्टर अमित लंगोटे. पहिल्या चेंडू पासून पॉवर प्ले पासून प्रहार करायचा आहे तर नेरूळ चॅम्पियन्स या संघाला. बघूया नेरूळ चॅम्पियन्स हा चेस कोणत्या पद्धतीने अप्रोचनी कोणत्या अप्रोचनी या चेस कडे जातोय तो. 30 बॉल्स 93 रन्स टू विन. जवळजवळ 18 धावांचा रन रेटनी खेळायचा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 18 धावा काढायचे म्हणजे इथे फक्त बाउंड्री आणि षटकार यांची गरज आहे. डॉक्टर कृष्णा फडके. डॉक्टर कृष्णा खडके. शॉर्ट चेंडू होता. मकरान मला वाटते बीट झालेत कट करण्याच्या प्रयत्नात. पहिला चेंडू निर्धाव. म्हणजे आता जर सामन्यात बघायला गेला तर 29 बॉल्स 93 रन्स टू विन. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर कृष्णा. चांगला फटका होता. एक धावा तर निश्चितच भेटतोय. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती संघाची बिनबाद 1 रन.
28 चेंडू आणि 92 रनची गरज. स्ट्राईक वर येते अमित लंगोटे. लेग साइडला फ्लिक केलाय चेंडू, चांगल्या दिशेने खेळून काढलाय अमित लंगोटे या सरांकडनं. चांगला शॉट इथे टाइम केलेला शॉट आहे लेग साइडला. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. असेच फटकांची गरज आहे इथे. जर तुम्ही बघितला पहिल्या इनिंग मध्ये ताकद आणि टायमिंग दोन्हीही दाखवताना डॉक्टर राजन यांनी 17 चेंडू मध्ये 60 धावा मारलेले आहेत. अशी एक खेळी इथे नेरूल चॅम्पियन्स या संघाकडून आपल्याला बघायला भेटणार आहे का? जवळपास आपले गेस्ट इथे डॉक्टर अमृत राज अपोलो हॉस्पिटल लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन इथे आलेले आहेत. आम्ही ICTC डॉक्टर्स फाउंडेशन तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतोय. परत एकदा लेग साइडला खेळून काढलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चांगली सुरुवात इथे होताना दिसते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा लागलेल्या आहेत. पुढचे 2 चेंडू मध्ये 18च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या करायची आहे. 9 धावा इथे फलकावर लागलेले आहेत. दोन्ही शॉट अमित लंगोटे या सरांनी स्वरूप टायमिंगचा वापर करून दोन्ही शॉट मारलेले आहेत. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. मला वाटतं इथे एक माइंडसेटने अप्रोचने आलेले आहेत अमित लंगोटे सर की आपण हा रन चेस करू. परत एकदा लेग साइडला मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं इथे बोल्ड झालेले आहेत, बीट झालेले आहेत. फाईन लेगला खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बीट होऊन अमित लंगोटे सर वैयक्तिक 8 धावांवर इथे तंबूत परततायत. नक्कीच आणि बघा हे दोघंही कॅप्टन्स आहेत कृष्णा खडके आणि अमित लंगोटे सर. दोघांमध्येही ती अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. नक्कीच थोडीशी नोकझोक कारण दोन्ही संघ क्वालिफाय झालेत आणि एक नक्कीच चांगल्या वातावरणात या ठिकाणी ही मॅच सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी तसेच डॉक्टर अमृत राज अपोलो हॉस्पिटल लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन इथे त्यांनी त्यांची उपस्थिती आणि त्यांचा वेळ इथे दिलाय. त्यासाठी ICTC डॉक्टर फाउंडेशन तर्फे आम्ही तुमचा खूप आभार मानतो. डॉक्टर अमृत राज, थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग युअर टाइम अँड कमिंग हिअर. वी रिअली अप्रिशिएट. तसंच दरम्यान सामना 5 चेंडू आणि 9 धावा आणि अमित लंगोटे सर यांची जागा भरून काढायला येत आहेत डॉक्टर नितीन गुरव. शेवटचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता डॉक्टर नितीन यांचा. लेग साइडला चेंडू मला वाटते पायाला लागून ऑफ साइडला गेला. लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या भेटते, धावसंख्या पोचते. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर लागलाय तो 10 धावा. डॉक्टर कृष्णा यांनी 2 बाउंड्री दिले पण निश्चितच 1 विकेट घेऊन इथे फक्त 10 धावसंख्या दिली. आता याच्यानंतर गोलंदाजी करायला येत आहेत ते मात्र स्वरूप माझे टीमचे कॅप्टन प्रशांत आहिर, ज्यांच्यासोबत आम्ही इथे लेदर क्रिकेट खेळतो आणि जर त्यांना बघायला गेला तर 50 वर्षात त्या प्रकारची शैली ते दाखवतात, ज्या प्रकारचा फिटनेस आणि ज्या प्रकारचा कमिटमेंट प्रशांत आहिर डॉक्टर प्रशांत आहिरकडनं आपल्याला बघायला भेटतो ते निश्चितच खूपच कौतुक करण्यासारखं आहे त्यांचा. एखादा जर यंग पोराला त्यांच्यासोबत आपण रनिंगला लावला तर निश्चितच ते त्यांना टफ देतील असा त्यांचा व्यक्तिमत्व. डॉक्टर प्रशांत आहिर आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आपल्याला प्रशांत आहिर. अजूनही 24 मध्ये 83 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूंमध्ये. चांगला फटका खेळलाय, गॅप मध्ये आहे, स्ट्रोक फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली अडवणूक केली आहे. थ्रो करतील, 1च धाव यावेळेला मिळणार आहे प्रशांत आहिर यांच्या चेंडूवरती. लक्ष जर पाहिलं तर मोठं आहे, 93 धावांचं लक्ष आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा खडके यांनी आणि त्यानंतर प्रशांत आहिर यांना आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. दुसरा पॉवर प्लेचं षटक आहे आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात 3 खेळाडू लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट 3 खेळाडूंना बाहेर ठेवलंय. यावेळेला कट केलंय त्या बॉलला, चांगली अडवणूक झाली आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये मिड ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश लावला होता आणि त्याने मात्र चांगली अडवणूक केली आहे दादा. स्वरूप, मी जर प्रशांत आहिर बद्दल बोलायला लागलो तर क्रिकेटिंग सेन्स आणि क्रिकेटिंग नॉलेज असलेला हा खेळाडू आहे. कारण मी यांच्या सोबत खूप क्रिकेट खेळतो. त्यांच्याकडे जो टप्पा टाकण्याची शैली आहे, जर फिल्डिंग ज्या प्रकारे लावणार त्या प्रकारचा ते अचूक टप्पा ज्याला म्हणतात त्या प्रकारे ते गोलंदाजी करतात. चांगला क्रिकेटिंग सेन्स, चांगला अनुभव घेऊन येणारा प्लेअर तो. परत एकदा शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता डॉक्टर नितीन यांचा. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धावसंख्याने समाधान मानायला लागेल. 1 धावसंख्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. 1 गडी बाद, 13 धावसंख्या फलकावर लागली आहे. बघूया नेरूल चॅम्पियनच्या संघाकडनं आपल्याला मोठा फटका बघायला भेटतोय. 21 चेंडू आणि 80 धावांची गरज. लेग साइडला
मकरांद यांनी फटका मारलाय, चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने, डीप विकेटचा फिल्डर चेंडू अडवतोय, थ्रो करेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतायत डॉक्टर मकरांद. 2 धावांनी डॉक्टर मकरांद पोहोचतायत 4 चेंडू आणि 4 धावांवर वैयक्तिक, आणि संघाला नेऊन पोहोचवतायत ते 15च्या घरात. डॉक्टर प्रशांत आयर कुठलाही प्रकारचा इथे रूम ना देताना दिसतोय बॅट्समॅनला पूर्णपणे चोक करतोय. परत एकदा शॉर्ट चेंडू पुल करून मारलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षणने चेंडू अडवलाय. 2 धावांची इथे 2 धावा निश्चित होते, पण मला 1 धावाने समाधान मानलंय दोन्ही बॅट्समॅननी. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 16. स्वरूप जर आपण बघितला पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 92 रन्स होता, तर आता जर चेस करत 19 धावामध्ये 77 धावा, आणि जवळजवळ 11 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 16 धावसंख्या फलकावर लागली आहे. पुढचे 3 ओव्हर काय स्ट्रॅटेजी असेल ते नेहरू चॅम्पियन्स या संघाकडनं? चेंडू यावेळेला हवेमध्ये गेलाय, कृष्णा खडके चेंडूच्या खाली येत आहेत. विकेट या ठिकाणी मिळाली आहे प्रशांत आहिर यांना. शेवटच्या चेंडूवरती बाद केलाय डॉक्टर नितीन गुरव यांना. नितीन गुरव येथील तंबूच्या आश्रयाला 16 धावांवरती दुसरा गडी बाद होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16, 2 गडी बाद. नक्कीच सूरज, तू ज्याप्रमाणे म्हणतोयस की स्ट्रॅटेजी काय असेल, 18 चेंडूंमध्ये 77 धावांची अजूनही आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट कडे जर पाहिलं तर 25च्या घरात जाऊन बसलाय. डॉक्टर प्रशांत आहिर आणि डॉक्टर नितीन गुरव हे चांगले मित्र आहेत. आम्ही नेट्सला एकत्र प्रॅक्टिसला असतो सकाळी स्वरूप, आणि त्यांना मला वाटते ज्या प्रकारची खुशी भेटली डॉक्टर नितीन गुरव यांचा विकेट घेताना, निश्चितच आम्ही जेव्हा नेट्सला असू सोमवारी सकाळी, तेव्हा नक्कीच हा विषय निघणार की माझ्या बॉलिंगला तुला आउट केला. आणि डॉक्टर नितीन गुरव या हसत हसत आपल्या तंबूत परततायत. नक्कीच ही एक फ्रेंडली मॅच आपण म्हणू शकतो, कारण दोन्ही संघ अगदी अचूक रीतीने क्वालिफाय झालेले आहेत. आणि उद्या क्वार्टर फायनल्स मध्ये कशा प्रकारची तयारी असणार आहे, कशा प्रकारचा माइंडसेट असणार आहे, याकडे आपल्याला पाहायचंय. परंतु नक्कीच नवी मुंबई इंडियन्स इथून खूप काही घेऊन जाण्यासारखे आहे, आणि नेरूळ चॅम्पियन्सला इथून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण धावा ज्या आहेत त्या बघा संध्याकाळच्या सत्रात अगदी रॅपिडली येत आहेत. यावेळेला बॅटची नक्कीच कानिफनाथ सारुक आले आहेत गोलंदाजीसाठी. सर, कानिफनाथ सारुक यांच्या माध्यमातून सुद्धा मागचे 2 सीझन अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी या ठिकाणी करण्यात आली, आणि या सीझन मध्ये सुद्धा कानिफनाथ सर चांगल्या रीतीने गोलंदाजी करतायत. पुढील चेंडू यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलं, त्या चेंडूला फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये एकच धाव या ठिकाणी केली जाणार आहे. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच संजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर मकरंद. गोलंदाजीसाठी कानिफनाथ सारुक, डॉक्टर कानिफनाथ सारुक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण मध्ये थोडा बदल होताना दिसतोय. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समॅन जेव्हा पण स्वरूप बॅटिंग करतात तेव्हा कॅप्टन जो असतो त्याला हा टास्क असतो, प्रत्येक चेंडूमध्ये त्याला ती क्षेत्ररक्षण रचना करायची असते. आणि जर क्रिकेटचा जर लॉ बघितला तर त्याच्यामध्ये खूप स्ट्रिंजंट असतो, त्याला जे टाइम बाउंड ज्याला म्हणतात, या टायमिंग मध्ये ओव्हर संपला पाहिजे. हा एक प्रेशर ही कॅप्टनवर तेवढाच प्रेशर असतो. पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले आहेत. डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि धावसंख्या फलकावर लागलेली आहे 17. 15 चेंडूमध्ये 76 रनचा जन. मला वाटते जवळजवळ हा मॅच आता एका बाजूला झुकल्या बोलण्याशिवाय एका बाजूला पूर्णपणे हा मॅच गेलाय असं बोलण्यात कुठलाही प्रकारचा नाही. जोरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय, चेंडू जातोय एक टप्पा फिल्डरच्या हातात. 1 धावांनी धावसंख्या होते ती 18 धावा. नक्कीच धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. अजूनही 75 धावांची गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट 32 वर जाऊन पोहोचलाय. स्ट्रॅटेजी इथून हीच असली पाहिजे की जास्तीत जास्त धावा इथून किती बनवता येतात त्या बनवल्या गेल्या पाहिजे. मोठे फटके जितके खेळता येत आहेत तितके खेळून घ्यायचे. जो बेनिफिट नवी मुंबई इंडियन्सला सुद्धा मिळालेला तोच बेनिफिट तुम्हाला सुद्धा प्राप्त आहे, आणि तुम्हाला सुद्धा ती धावा करण्याची मुभा आहे. यावेळेला कट केलाय बॉलला आणि गॅप मध्ये आहे फटका, निघून चाललाय चेंडू सीमा पार. एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर कटचा, चौकार 4. डॉक्टर मकरांद बद्दल स्वरूप सांगायचं म्हणजे तर डॉक्टर मकरांद हे क्रिकेट वेडे म्हणजे क्रिकेट प्रेमीत म्हणण्यापेक्षा क्रिकेट वेडे प्रेमी असे एक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मला लास्ट टाइम इंग्लंडमध्ये असताना व्हिडिओ कॉल केलेला, जेव्हा ते इंग्लंडमध्ये जाऊन मॅच बघत होते. असे ते त्यांची शैली आहे. ते कुठेही मॅचेस, मी जेवढ्यात ऐकलंय की ऑस्ट्रेलियालाही ते मॅचेस बघायला गेलेत, फार म्हणजे टेस्ट मॅचेस जो आपण ड्रीम करतो की ॲडलेड आणि लॉर्ड्स मध्ये जाऊन आपण मॅचेस बघायचे, ते डॉक्टर मकरांद या सर्व गोष्टी करतात. आणि इथे एक चांगला एक ऑफ साईडला टायमिंग सुरू लेदर मध्ये जे म्हणतो आपण टायमिंग करून मारलेला फटका होता.
नक्कीच इंग्लंडमध्ये जर गेला तर त्या टेस्ट मॅचचं आणि इंग्लंडचं एक वेगळं नातं राहिलंय. ट्रेडिशन आहे इंग्लंडचं नक्कीच टेस्ट मॅचेस. इंग्लंड हा देश आहे जो क्रिकेट खेळ अख्ख्या जगाला त्यांनी दाखवला आणि नक्कीच भारतानं मात्र त्या क्रिकेटला दिलं म्हणजे प्रेम, आपुलकी, माया. कारण आपल्या भारतीयांच्या मनामनामध्ये क्रिकेट बसतं. आपलं भारतीयांचं वेड, आपल्या भारतीयांचं प्रेम म्हणजे क्रिकेट. इथे लहान मुलगा जन्माला आला ना की तुमच्या आमच्या पिढीतला प्रत्येक मुलगा हा विचार करतो मला भारतासाठी क्रिकेट खेळायचंय. आणि हे आपल्या भारतीयांचं वेड आहे क्रिकेटसाठी, हे आपल्या भारतीयांचं प्रेम आहे क्रिकेटसाठी. नक्कीच त्यातले सगळे क्रिकेटर बनू शकत नाही, परंतु इथल्या गल्ली बोळात, इथल्या मनामनात, इथल्या खिडक्यांच्या काचांवरती क्रिकेटचे बॉल, इकडच्या प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेट. तर नक्कीच आम्ही धन्यवाद मानू इच्छितो इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ICTC को पॉवर्ड बाय आहेत, आमचे स्पॉन्सर्स आहेत, टायटल स्पॉन्सर आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आभार मानू इच्छितो ते म्हणजेच न्यूफ्रा हॉस्पिटल, त्याचप्रमाणे तेरणा हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गवा सर कार्डिओलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रुती माने मॅम IVF स्पेशलिस्ट, त्याचप्रमाणे जेनिन डायग्नोस्टिक सेंटर, त्याचप्रमाणे डॉक्टर अभितेज मस्के यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक आहिरे, डॉक्टर रेशिक, डॉक्टर सचिन सागर, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास प्रभू, त्याचप्रमाणे डॉक्टर भास्कर स्मित सेमिता, डॉक्टर सागर तांडेल, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर राहुल चलवडे सर. या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत आम्हाला पुरवल्या गेलेल्या सहकार्याबद्दल. त्याचप्रमाणे डॉक्टर अजिंक्य पाटील सरांचे सुद्धा आम्ही तितकेच, युरोलॉजिस्ट सर यांचे सुद्धा आम्ही खूप मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेदरम्यान आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं हे सर्व आमचे स्पॉन्सरर्स, ज्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या सर्वांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेला लाभत असते आणि डॉक्टर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत सुद्धा केलं जातं. या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. स्वरूप, याच्या अगोदरच्या चेंडूमध्ये जेव्हा तू फेलिसिटेट करताना 4 धावा धावून काढल्या दोन्ही बॅट्समॅननी. अरे वा. आणि नक्कीच डॉक्टर मकरंद यांच्याबद्दल, आपण इंग्लंडच्या टेस्ट क्रिकेटवरती होतो, तिकडे होणारं जे क्रिकेट आहे, मग ते लंडनचं मैदान असू द्या, ते क्रिकेटची नक्कीच ओळख ज्याला आपण मानतो लॉर्ड्स असू द्या, लॉर्ड्स वरती आपण बरंचसं क्रिकेट पाहतो. त्यानंतर इंग्लंडचे पिचेस जर आपण पाहिलं तर तिथल्या होम कंडिशन्स इतक्या चांगल्या फ्रेंडली असतात फॉर द बॉलर्स. कारण आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर या ऐन उन्हामध्ये बॉलरसाठी तितक्या चांगल्या कंडिशन्स नसतात. आपले पिच जे आहे ते फ्लॅट असतात बऱ्याचदा आणि स्पिन फ्रेंडली कंडिशन्स असतात, पेस फ्रेंडली कंडिशन्स कधीतरी असतात. परंतु इंग्लंडमध्ये आपण गेलात तर पेस फ्रेंडली, तिथल्या एक गोलंदाजाचं नाव माझ्या मनात आल्याशिवाय राहू शकणार नाहीये. इंग्लंडचे गोलंदाज ज्यांनी कन्सिस्टन्सीला आपल्या सोबत वचनबद्ध केलं ते म्हणजे जेम्स अँडरसन. दरम्यान षटकार मैदानाच्या आत आलाय. डॉक्टर मकरंद यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. नक्की जेम्स अँडरसन यांनी इंग्लंडला मात्र आपली बरीच वर्ष दिली आणि अजूनही ते इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळतात. म्हणजे अशा प्रकारचा गोलंदाज असणं आणि अशा प्रकारचा गोलंदाज बनणं, तेही फास्ट बॉलर, खूप मुश्किल आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. निश्चितच स्वरूप, इंग्लंडची जर गोष्ट काढली तर डॉक्टर मकरांत यांनी मला वाटतं निश्चितच आपली कॉमेंट्री ऐकली असेल आणि जोरदार फटका मारून इथे एक षटकार दाखवलाय. सुंदर षटकार. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची कडा घेतली, कॉट बिहाइंडची संधी होती, फॉर्च्युनेट राहिले यावेळेला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 2 धावा यावेळेला सुद्धा धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर असणार आहे. नक्कीच गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते म्हणजेच आत्माराम वाघ, आणि आत्माराम यांच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे आतापर्यंत. नक्कीच धावा जास्त आल्या आहेत, परंतु गोलंदाजी मात्र अगदी अचूक टप्प्यावरती. आपला टप्पा पकडून ठेवला. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे. हा फटका किती लांबवर जातोय याकडे पाहायचं आहे. फटका निघून चाललाय सीमा पार. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. आणि 4 षटकांचा खेळ संपलाय सूरज. आणि 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 41, 2 गडी बाद. 10च्या सरासरीने खेळतायत ते नेहरू चॅम्पियनचा संघ. दरम्यान आपण जे विषय करत होतो जे म्हणजे लॉर्ड्स याला म्हणला जातो. मक्का ऑफ क्रिकेट असंच म्हटला न जातो, कारण तो जो ग्राउंड असतो लॉर्डचा ग्राउंड म्हणजे मक्का ऑफ क्रिकेट असं स्वरूप त्याला म्हटलं जातो. आणि प्रत्येक प्लेयरला प्रत्येक क्रिकेटरची एक ड्रीम असतो की त्यांनी एक मॅच जेव्हा लॉर्ड्स मध्ये खेळावे. दरम्यान
शेवटचा षटक घेऊन येतोय तो डॉक्टर अनिश ठाकूर आणि स्ट्राईकवर आहे तो संजय. 6 चेंडू आणि 52 धावाची गरज. म्हणजे दरम्यान जर आपण बघितला की हा पूर्णपणे एक वन साइडेड मॅच इथे झालेला आहे, पण शेवटच्या षटकामध्ये बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या करतायत. लेग साइडला स्वीप पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे ते इम्बॅलन्स झाले आणि 1 धावाने समाधान मानायला लागेल. 1 धावाने धावसंख्या होते ती 42. नेरूळ चॅम्पियन्स या संघाने कालच्या सामन्यामध्ये 42 धावा केलेल्या आहेत. नेरूळ चॅम्पियन्स संघामधले खेळाडू मात्र या मोमेंटचा आनंद घेत आहेत. बॅटिंग करत असताना पडले बॅटर आणि त्याचमुळे बघा डॉक्टर अरुण कदम सर, प्रशांत सर, राकेश जैन सर हे सर्व त्या मोमेंटचा आनंद घेत आहेत. बॅटर नक्कीच इम्बॅलन्स झाले थोडेसे स्वीप शॉट खेळत असताना. यावेळेला मकरंद सर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक येत आहेत. मकरंद सर वैयक्तिकरित्या 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत आहेत. 14 चेंडूंमध्ये 28 धावा त्यांनी केल्या आहेत. यावेळेला सुद्धा कटचा फटका आहे. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाव केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेला घेतल्या जाणार आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 44 वर येऊन पोहोचते. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच धावा अजूनही भरपूर हव्यात, परंतु इथून बऱ्याचशा धावा घेऊन करून चाललेत नेरूळ चॅम्पियन्स आणि या धावा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच कामी येणार आहेत. हा कॉन्फिडन्स नक्कीच उद्याच्या दिवसात कामी येणार आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे. आणखीन एक बाउंड्री, आणखीन एकदा चेंडू वन बाउन्स सीमा पार. आणखीन एक चौकार मकरंद यांच्या बॅटमधून. वैयक्तिक आता 30 नक्कीच 34 धावांवरती या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 चेंडूंमध्ये 34 धावांवर 200हून अधिकचा स्ट्राईक रेट आता आपल्याला पाहायला मिळतोय मकरंद सरांचा. टीमचा सर काही करू शकतील का अर्धशतक? टीमचा मनोबल निश्चितच डाऊन असेल, पण डॉक्टर मकरांत इथे वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 34 धावा केलेत त्यांनी. म्हणजे शेवटचे 3 चेंडू आहेत, 3 चेंडूमध्ये त्यांना 16 धावांची गरज आहे अर्धशतक करायला. बघूया, हा फारसा बाहेरचा चेंडू होता आणि नॉन स्ट्राईकचा प्लेयर डॉक्टर संजय इथे 1 रन काढायचा प्रयत्नामध्ये इथे रनआउट झालेला आहे. त्याच्यात वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या भेटली आणि डॉक्टर संजय यांची जागा भरून काढायला येत आहेत डॉक्टर अल्पेश. डॉक्टर मकरांद यांनी नोंद घ्यायचा आहे की तुम्ही 16 चेंडूंमध्ये 34 धावांवर खेळतायत. तुम्हाला 3 चेंडूमध्ये 16 धावा करायचे आहेत म्हणजे आजच्या टुर्नामेंटचा. आणि इथे जर डॉक्टर मकरांद यांनी जर इथे अर्धशतक मारला तर डॉक्टर राकेश जैन यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक घोषित झालेलं आहे. डॉक्टर राकेश जैन यांच्याकडनं डॉक्टर मकरांत यांना पारितोषिक. जर ते बॉलर सोबत थोडासा सेटलमेंट करतात तर 3 चेंडूमध्ये 16 धावा. बघूया, निश्चितच इथे रंगत होते. 3 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू जोरदार फटका मारण्यात 1 धाव तर निश्चितच भेटतोय. त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. मला वाटतं इथे 2000 रुपये राकेश जैनच्या खिशात परत एकदा. राकेश जैनच्या खिशातून निघालेले 2000 रुपये तसेच त्यांच्या खिशात परत जाताना दिसतोय. शेवटचा 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पलकावर लागली ते 50. म्हणजे शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकवर आहेत ते डॉक्टर अल्पेश आणि शेवटचा 1 चेंडू खेळणार आहेत डॉक्टर मकरांत. बघूया, डॉक्टर राकेश जैन माझ्या इथे संगतीला बसलेले आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये जर डॉक्टर मकरांत यांनी षटकार मारला फक्त 6 मारलं तर 500 रुपये. 1000 रुपयाचा पारितोषिक डॉक्टर मकरांत यांना. शेवटच्या चेंडूमध्ये त्यांना मारायचे षटकार. म्हणजे आजच्या दिवसाचा पारितोषिकांचा वर्षाव होतोय आता. शेवटचा चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा. जोरदार फटका मारलाय. लेग साइडला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि 1 धावाने इथे समाधान मानायला लागेल दोन्ही बॅट्समॅनला. 1 धावाने इथे 5 षटकांचा सामना समाप्त होतोय. आणि नक्कीच आपण पाहताय ICTC प्रेझेंट्स डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 2026. आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच कडे जाणारच आहोत, परंतु आजचा दिवस सुद्धा फार इंटरेस्टिंग राहिला. एकूण 8 संघांनी क्वालिफाय केलेला आहे. आपण क्वालिफाय केलेल्या संघांची नावं नक्कीच सांगू.